शहरामध्ये आपण काय परिस्थिती आहे बघा. पुण्यातल्या अलका टॉकीज परिसरामध्ये सध्या वेगवेगळे गणपती बाप्पा आणि त्यांच्या सोबत असणारी पथकं दाखल होत आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आपण बघतो आहोत. पूर्ण रथासह देखाव्यासह दगडूशेठ गणपतीची ही मार्गक्रमण करणारी मूर्ती सध्या आपण पाहतो आहोत. मानाच्या पाचही गणपतींचं आज सूर्यास्तापूर्वीच विसर्जन झालेलं होतं आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती हा पुणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्याच दगडूशेठची ही मूर्ती प्रकाशानं उजळून निघालेली अतिशय प्रसन्न आणि पावन अशी ही मूर्ती सध्या आपण पाहतो आहोत. पुण्यामध्ये अलका टॉकीज चौक हा असा चौक आहे ज्या ठिकाणी सर्व मार्गांनी येणाऱ्या मिरवणुका दाखल होत असतात आणि त्यानंतर विसर्जन घाटावर गणपती बाप्पाची मूर्ती नेली जाते. त्याच अलका टॉकीज चौकातली ही दृश्य. रात्रीचे 8 वाजून गेलेले आहेत आणि आता या रोषणाईच्या साथीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पारंपरिक वाद्यांच्या आणि खेळांच्या साथीनं महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये सध्या गणपती बाप्पांना विसर्जित केलं जात आहे. मुंबईतली ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. गिरगाव चौपाटी परिसरामध्ये मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, तर पुण्यामध्ये सध्या दगडूशेठ हलवाई गणपती हळूहळू विसर्जन घाटाकडे मार्गक्रमण करत असल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये विशेषतः मिरवणुकीच्या सर्व मार्गांवर अशी गर्दी झाल्याचं दिसतं आहे. गिरगाव परिसरातली ही गर्दी तर आपण पाहतो आहोतच, मात्र त्याचबरोबर विसर्जन मार्गावर देखील अशाच प्रकारे गणेश भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेली आहे आणि त्यामुळे अशाच मोठमोठ्या अत्यंत मनोहारी अशा या मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी, त्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी